रोहन पाटील यांच्याकडून अनिकेतसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अनिकेतनं कुठेच जायचं नाहीये. आपला 1000 रुपयाचं पारितोषिक देखील स्वीकारायचं आहे. जितेश बंधू यांच्या शुभ हस्ते त्यांना दिलं जाईल. चला आम्ही ड्रॉ करतोय आणि पहिली मॅच तुमच्या समोर असेल. पहिला एक बाय उचलतोय, लक्षात घ्या. एक चिठ्ठी जी उचलणार, मिथुनला विनंती करतोय तूच उचलायची आहे. बाय साठी कोणतं नाव येणार? अजिंक्य स्पोर्ट्स संघाला पुढील सामन्यामध्ये पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळालाय. बाय आहे त्यांना. या पुढचा सामना कोणता असेल? विशालनं उचललेत. हा पहिला सामना असेल, लक्षात घ्या. सामना सुरू होतोय. द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस JDS 11 नायगाव. यानंतरचा सामना द ग्रेट मराठा वर्सेस JDS 11 नायगाव. आणि त्यानंतर सामना असेल तो म्हणजे अंकुश स्मृती RK दत्ताळी वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. रोहन कुंजविहारी पाटील यांच्या मार्फत युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडीचे यांच्या मार्फत देखील अनिकेतसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. ते मगाशीच आम्ही सुपूर्द केले अनिकेतला. थँक्यू व्हेरी मच रोहन कुंजविहारी पाटील, युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडीचे. त्यांचं देखील मनापासून कौतुक. मात्र इथे आपण बघतोय या 2 चेंडू संपलेत. धावसंख्या 1 आहे. सोनाई राजावळे वर्सेस काव्यालम बापाने हा सामना सुरू झालाय. आणि निश्चितच मी विनंती करतोय प्रमोद शेडगे यांना की या सामन्याचं समालोचन आपण करा. थँक्यू व्हेरी मच संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. 2 धावा फलकावर. ऑन साईडला फटका चांगला होता आणि समित पाटील त्या ठिकाणी चुकी करतायत. ह्या वेळेला आपण पाहू शकाल पूर्णपणे कलेक्ट करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय विदिन सेकंदामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील चेंडू फेकून झालेत विनोद रायाचे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा फलकावर. एक विकेट टेकिंग गोलंदाज. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू गॅदर केला जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न कट केला जातोय. चेंडू शॉर्ट थर्ड मारला. चेंडूला कलेक्ट करतात तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं विनोद रायाच्या. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5वा चेंडू डॉट आणि 6वा चेंडू 1 धाव असं प्रिव्हियस ओव्हर आपण पाहू शकलात. नितेश जाऊन पोहोचतोय 3 चेंडूमध्ये 1 धाव आणि दयाशंकर या वेळेला 3 चेंडूमध्ये 2 धावा. अशा प्रकारचं आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. कृपया करून जे खेळाडू कक्षांमध्ये बसायचं आहे प्लीज. जे खाली बसलेले आहेत त्या खेळाडूंना विनंती करेन, जो खिलाड़ी नीचे बैठे हैं उनको मैं गुजारिश करता हूं आप प्लेस स्टैंड में आप बैठिए. धावांची गती फलकावर 4. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पॉवर प्लेचं अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं. मिथुनजी सतीश पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अंकुश स्मृती चषक 2022चा पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. हवेचा झोत आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. झेंडे पाहायला मिळत आहेत. भगवे झेंडे लहरले जात आहेत चहू बाजूने आणि हवेचा झोत दर्शवत असताना पहिलं षटक आपण पाहिलं विनोद रायाच्या नावावर गेलं. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठे फटके मारून दिले नाहीत. अतिशय वाकण्याजोगे गोलंदाजी. अचूक टप्प्यावर भेदक मारा करीत फलंदाजाला जखडवून ठेवलं गेलं.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटचं टॉप एज, आणि यावेळेला फलंदाज दयाशंकर बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट. विकेट डाऊन. खूप चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय रमेश पाटील. खूप चांगली गोलंदाजी जुचंद्र प्रीमियर लीग आपण हाताळली, त्यामध्ये हे सर्व खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. JPL आणि त्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतो सातत्याने खूप चांगल्या प्रकारचं बिझी मैदान, आणि जुचंद्र ही क्रिकेटची पंढरी बनली गेले वसई तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये. कारण जुचंद्र म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. कलाकारांचं गाव, रांगोळीचं माहेरघर आपण पाहतो, आणि त्यामध्ये माणुसकीचं माहेरघर हे सुद्धा वाक्य म्हणायला हरकत नाहीये. 4 धावा, 1 गडी बाद, 1.1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 4, 1 गडी बाद. ऑफ साईडला फटका चांगला आहे, ड्राईव्ह खेळला जातोय, चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये निघून जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हर्षद लाखात पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळतील, आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 6 धावा. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण भूमीतकडे ते स्ट्रोक आहेत. चहूबाजूने खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्याचे आदर्श खेळाडू म्हणून नितेश भोईर आणि प्रताप भोईर यांच्याकडे तो पाहतोय, आयडियल मानतोय, आणि त्या अनुषंगाने चांगली फलंदाजी करणारा हा खेळाडू. ऑफ साईडला जागा बनवून खेळला गेलाय, स्ट्रोक चांगला आहे. यावेळेला मात्र इंटू द गॅप मध्ये खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा भूमीत भोईरच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते ती फलकावर. 8 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उद्या 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे, आणि एकंदरीत 6:45च्या अगोदर मात्र चेंडू मात्र यावेळेला फेकला जाईल. मिथुनजी पाटील यांनी आम्हाला माहिती दिली. तर प्रत्येक संघ जे मात्र आज या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांना सूचित करतोय की उद्या पहिला सामना आहे नायगाव आणि पायगाव या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या ठिकाणी 6:15 6:30 आपण रिपोर्टिंग करायची. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने ऑफ साईडला टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. समित पाटील पुढे सरसावतायत, चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 5 धावांची पार्टनरशिप, आणि जेवढी पार्टनरशिप तुम्ही करतील तेवढ्या धावा या ऑटोमॅटिकली आपल्याला खेळपट्टीवर येताना पाहायला मिळतील. आणि ते भूमीत आणि एका साईडला नितेश या 2 फलंदाजाकडे ते स्ट्रोक आहेत. नितेश भोईर एका साईडला आपण पाहू शकतायत. 9 धावा, 1 गडी बाद. सोनोआई राजावली हा संघ. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने निघून जातोय, फेकी येईल. तत्पूर्वी 1च धाव. नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला. थोडंसं नितेश यावेळेला नाराज होतोय आपल्या पार्टनरवर, आणि तत्पूर्वी 1 धाव येत असताना 10 धावा, 1 गडी बाद, 1.5 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी रमेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. मिस टायमिंग झालाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. मात्र यावेळेला आपण पाहू शकतात लॉंग ऑफ कडे आहे हर्षद लाखात. गुड कॅच. सामना द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस JDS या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. आणि अंकुश स्मृती RK दत्ताई स्पोर्ट जुचंद्र आणि विजयी संघाला खेळावं लागेल. तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला सेकंड राऊंडमध्ये रेस्ट करण्यासाठी यावेळेला वेळ मिळाला आहे. 10 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. लास्ट विकेट 4 चेंडूमध्ये 5 धावांची खेळी केली. भूमीत भोईर मात्र यावेळेला परतला गेला बॅक टू द डगआउटमध्ये.
नवीन गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हेमंत लाखात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 5ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. एक लूज सरासरी म्हणून ओळखली जाते, परंतु नितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये काय आपल्या खेळीसाठी जो ओळखला जातो त्या खेळीचा मात्र यावेळेला प्रात्यक्षिकरण दाखवेल का पाहायचं आहे. खूप सुंदर फटका लॉंग ऑनकडे चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना हर्षद लाखात मात्र फेकी करतोय आपल्या बंधूकडे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा डेफिनेटली मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 12 धावा. सिंगल डबल ज्या वेळेला फलंदाज बाद होता, षटकार चौकार येत नाहीत, अशा वेळेला सिंगल डबल हे टॉनिक प्रमाणे आहे. तेच मात्र या वेळेला, कारण क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा प्राणवायू, एक एक धाव बनलं गेलंय. या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पड्यानंतर थोडासा बाहेर निघणारा कट केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 12 धावा, 2 गडी बाद, 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. खूप चांगला चेंडू. ऑफ साईडला फटका चांगला आहे. हर्षद लाखात मात्र पुढे सरसावतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र यावेळेला स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतात आणि नितेश आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना यू वेट म्हणून सांगतोय आपल्या पार्टनरला, अर्थात सर्वेशला. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 14. 14 धावा, 2 गडी बाद, 2.3 चेंडूचा खेळ झालाय. सोनूआई राजावली हा संघ 2 हात करताना प्रतिस्पर्धी संघ काव्य 11 बापाणे या संघासमोर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला खेळपट्टीकडे चेंडू राहतोय. तत्पूर्वी कोणतीही धाव मिळत नाहीये. सुंदर गोलंदाजी हेमंत लाखाच्या द्वारे. 2.4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 14 वर स्थिर राहते. खूप चांगली गोलंदाजी. प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी काय असते, जबाबदारी काय असते हे ठरवून सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. ऑन साईडला फटका चांगला आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने निघून जातोय. तत्पूर्वी फेकी येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला आपण पाहू शकताय 2 धावा मिळतील का, तर यस विरल नायर त्या ठिकाणी दर्शवतायत आणि 1 शॉट. ललित भोईर त्या ठिकाणी दर्शवतायत की 1 शॉट आहे. सर्वेची धाव पूर्ण झालेली नाहीये. क्रीजमध्ये बॅट स्लाइड न केल्यामुळे त्याचा परिणाम संघाला मिळतोय. फक्त 1च धाव मिळेल. दैव देते आणि कर्म नेते. यावेळेला आपण पाहू शकता धावसंख्या 15. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हेमंत लाखात कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 3 षटकांमध्ये धावसंख्या 5च्या सरासरीने 15 धावा, 3 गडी बाद. ठिकाणी उपस्थित आहे. टीव्हीवरून दर्शन पिंट्या या ठिकाणी पाहायला मिळतात. राज अँड एका साईडला आपण पाहू शकतात. धावांची गती 15 धावा, 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ झालाय. पंच काय दर्शवतायत. चला वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. जेव्हा पाणी मात्र पंच सिग्नल देतील त्यावेळेलाच मात्र पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल याची दखल घ्यायची आहे. 15 धावा, 3 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना गुड डिलिव्हरी. टप्पा चूक पद्धतीने शरीर भेदी मारा. काय जबरदस्त चेंडू होतं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर वेगवान मारा पाहायला मिळाला. गोलंदाज धीरज च्या माध्यमातून नीरज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 15. 15 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला फटका मात्र यावेळेला आपण पाहतो मिस टायमिंग जरूर झाला होता. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकीपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत
2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 17 धावा, 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना सोनोई राजावली हा संघ पाहायला मिळतोय. 17 या धावसंख्येवर पोहोचला गेलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिंगल डबलला महत्व देत आहेत. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅनला निघून जातोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18ची जर्सी नंबर खूप मात्र नाराज करताय क्रिकेट शौकीनांना. खूप नाराजी व्यक्त केली जाते पूर्ण भारतभर. आपण पाहू शकतात विराट कोहलीचा आकडा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॅक ऑफ द हँडचा कसा उपयोग करायचा, रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने ज्यावेळेला राऊंड द विकेट येतात त्यावेळेला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर खूप कट होताना पाहायला मिळतात. मोहम्मद शमी याला आपण पाहिलं असेल, राऊंड द विकेटचा मारा केल्यानंतर खूप विकेट्स मिळाल्यात त्या गोलंदाजाला. काय तेच तर्रार पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने, गुड बॉलिंग, सुपर लेंथ लाईन, अचूक टप्प्यावर भेदक मारा, सहजता आणि सुंदरता काय असते हे नीरजने यावेळेला दर्शवून दिलं. 4 चेंडूचा एकंदरीत 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 ती 4 गडी बाद. दिनेश न्यूमॅन इन ऑन दी क्रीज. फक्त वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा खूप महत्वाची भूमिका असते. ते मात्र नीरज आतापर्यंत दाखवतोय. पुन्हा एकदा तेवढाच वेगवान मारा, बाउन्स अप्रतिम. गोलंदाजीचं पृथ्थकरण यावेळेला दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि एकच धाव मिळेल. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. 19 धावा, 20 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ते 4 षटकांमध्ये 5च्या सरासरीने या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. गंधर्व पाटील मॅचचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा या व्यासपीठाच्या दिशेने बिपिन भोईर टीव्हीवरून मॅच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर 18 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. टॉस आपण करणार आहोत. मी हेमंत वर्तक साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते 19 धावा 20 धावांचं लक्ष असेल. विश्वास दर्शवला गेलाय. कर्णधार पद ज्यांच्याकडे भूषवलं आणि तिथून रिदम मध्ये आले, एक जबाबदारी वाढली असं म्हणायला हरकत नाही या क्रिकेटमध्ये. आणि जबाबदारीला सार्थ ठरले गेलेत. या पण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. हॅलो हॅलो प्रसन्न मात्रे यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. प्रसन्न मात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. दुसरी फेरी आणि पहिला सामना. एका बाजूला द ग्रेट मराठा, तर त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजे JDS 11 नायगाव. चला कॉइन फ्लिप करायला हरकत नाही. कोण बोलतोय? ओके, JDS कॉल देतील. हेड इज द कॉल. येस, हेड इट इज. थँक्यू व्हेरी मच प्रसन्न मात्रे. आणि मगाशी मला माहिती मिळाली की प्रसन्न मात्रे यांनी 4 एक्के काढले होते. थँक्यू व्हेरी मच. येस, JDS 11 क्या लेंगे आप? ये सवाल मुझे पूछना पड़ेगा. बैटिंग. थैंक यू वेरी मच. फर्स्ट राउंड जीता, अच्छी तरीके से जीता. दूसरे राउंड के लिए क्या प्लानिंग रहेगा? कोई चेंजेस या एनीथिंग? नो चेंजेस, बस सेम प्लान पे स्टिक रहेंगे हम. दैट्स इट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बेस्ट ऑफ लक. यस, तेजस सुंदरे आपण बघतोय द ग्रेट मराठा संघाचे कर्णधार आहेत. जास्त काही तेजस विचारणार नाहीये. सामना अतिशय जबरदस्त रीतीने सुरू आहे, स्पर्धा सुरू आहे. या पर्टिक्युलर मॅच मध्ये किती आकडा आहे की नक्कीच त्यांच्या समोरच्या संघाला तुम्हाला अडवायचं आहे? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, अडवायचा प्रयत्न करू.
थँक्यू व्हेरी मच. मला हेच विचारायचं होतं आणि हीच गोष्ट झालंय. किती लक्ष आहे बघा आमच्या क्रिकेटपटूंचं, ते पाहणं गरजेचं. थँक्यू व्हेरी मच तेजस. मात्र निश्चितच तुझा परफॉर्मन्स चांगला राहील हीच अपेक्षा आहे. तर JDS 11 नायगा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संकेत पाटील. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहत होतो, ऐकत होतो. रंगनाथ देशमुख अर्थातच रंगा, काय अप्रतिम अफाट मेहनत या स्पर्धेला त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 20 धावांचं लक्ष घेऊन उतरतील. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 आपण हाताळतोय. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून YouTube लाईव्ह ऑन TCP लाईव्ह आपण पाहू शकतायत. महेंद्र भगत खूप चांगल्या प्रकारचं यंदाच्या वर्षात खूप चांगलं शेड्यूल त्यांचं राहिलं आहे आणि प्रत्येकासाठी यंदाचं वर्ष खूप 2022 सुखकारक आणि समाधानकारक सॅटिस्फाईड राहिलं असं म्हणायला हरकत नाही आहे संकेत. नाही, कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणतोयस तू ही गोष्ट? TCP लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा, समालोचक पंच, गुणलेखक म्हणा आणि ऑर्गनायझरमध्ये सुद्धा आपण पाहू शकतात की कॉम्पिटिशन वाढलं गेलंय. इथे जर वेगळं असेल तर तिथे अजून काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये मी पाहिलं ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपच्या माध्यमातून नायगावच्या मैदानात की ड्रेस कोटिंगसाठी सुद्धा ज्याचा सुंदर ड्रेस असेल त्याला 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. नो डाऊट, नो डाऊट. आणि ज्या पद्धतीने सांगितलंस की 2022चं हे वर्ष, मला वाटतं ज्या पद्धतीनं कोरोनाचा काळ गेला, सगळ्या स्पर्धांची भरपाई या 2022च्या 21च्या आणि 2022च्या हंगामाने दिल्यात असं मला हरकत नाही. आणि खास करून ना तुझ्यासाठी हा हंगाम अप्रतिम राहिलाय. काय म्हणशील, काय संमिश्र भावना आहे तुझ्या या पर्टिक्युलर हंगामाविषयी? नक्कीच 2022 जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आज प्रत्येक प्रेक्षक वर्गांचं प्रेम, आशीर्वाद मान्यवरांचे पाहायला मिळाले, त्या कारणास्तव हॅलो. तर एकंदरीत 20 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 2 फलंदाज आले तर मैदानाच्या आतमध्ये मितेश भोईर आणि मनोज. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. गोलंदाज आहे दया शंकर, फलंदाजीमध्ये चमक दाखवू शकला नाही. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. पहिला चेंडू, ऑल द बेस्ट. बॅट अँड पॅटचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. मिस टायमिंग जरूर झाला होता, परंतु एक धाव चिकी सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज टेनिस क्रिकेट विश्वाला संकेत पाटील खूप सुगीचे दिवस आलेत आणि प्रत्येक ग्लॅमर मात्र कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. ज्या वेळेला MRIचे चेंडू खेळायचे त्यावेळेला YouTube लाईव्ह नव्हतं. तदनंतर जे आपण पाहू शकता टेनिस बॉल आल्यापासून जे सुगीचे दिवस आणि YouTube लाईव्ह आल्यापासून आज प्रत्येक खेळाडू प्रकाश झोतात येताना आपल्याला पाहायला मिळतो. काय म्हणशील संकेत? नो डाऊट, नो डाऊट. ही सगळी क्रांती आहे मित्रा आणि निश्चितच आपण बघतोय या क्रांतीमुळेच अनेक जणांना अतिशय चांगला रोजगार सुद्धा लाभलाय, प्रसिद्धी मिळालाय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, वाईटचा इशारा येतोय. मात्र एक प्रश्न नक्कीच विचारेन प्रमोद तुला, कारण मागच्या ज्या काही वर्षापासून तू समालोचन इथे करतोयस, खास करून पालघर जिल्ह्यामध्ये क्रिकेट आणि एकूणच टेनिस बॉल क्रिकेट, अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ह्याच्यातील फरक काय स्पष्ट करशील? नक्कीच पालघर जिल्हा हा सुद्धा मात्र आता कुठे पाठीमागे राहिलेला नाहीये. तर खेळाडू मात्र जसे पुढे जात असताना आपण पाहतोय. यस, इट इज अ 4 रन. विरल नायर यांचा इशारा येतोय, चौकार. बोर्ड लागले जात आहेत. पालघर जिल्ह्यातील खेळाडू आज खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत आहेत. परंतु संकेत, टेनिस क्रिकेट कुठेही सुरुवात झाली तरी सुद्धा एंड मात्र भाईंदरमध्ये होतं. ही खरी गोष्ट पाहायला मिळते. ही गोष्ट जर बघितली तर निश्चितच, कारण मीरा भाईंदरचा हंगाम, मित्रा तुझ्या माहितीसाठी सांगतोय, मीरा भाईंदरचा हंगाम भरपूर उशिराने सुरू होतो. जिकडे टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर ऑक्टोबरपासून सुरुवात होते, मात्र मीरा भाईंदरचा हंगाम त्यासाठी जानेवारी देखील उजाडावं लागतं. यावेळेला एक अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा बाहेर येणार,
आणखीन एक चौकार. मला वाटतं या 20 धावांचा पाठलाग एका वेगळ्या पद्धतीने करण्याच्या विचारात आहेत त्या इकडे काव्या 11चे खेळाडू. जबरदस्त क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली कव्हर ड्राईव्ह कशा पद्धतीने असावा त्याचं फॉर एक्झाम्पल मनोज किरकिरा याच्या बॅटमधून येणारा हा मात्र प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली सूप ऑफ स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. वंडरफुल शॉट पाहतोय दयाश शंकर. हलके शात आणि सेन्सिबल क्रिकेट, क्या बात आहे. मनोजचं कौतुक करेन ज्या पद्धतीने पहिला चेंडू आपण पाहिला थोडंसं गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र पिच झाला होता. तदनंतर मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला आणि तदनंतर इंटू द गॅप. ज्या वेळेला तुम्ही गॅपमध्ये खेळता एक वेगळाच आनंद मिळतो, कारण 2 क्षेत्ररक्षकांना तुम्ही भेदून जेव्हा मात्र चेंडू गॅपमधून खेळता ॲब्सोल्युटली अप्रतिम चांगल्या प्रकारचा मात्र आनंद मिळतो. यावेळेला ऑन साईडला शफल होऊन करण्याचा प्रयत्न, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली येते. तत्पूर्वी 1 धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू आहेत तुमच्याकडे आता मात्र 18 आणि 18 चेंडूमध्ये 8 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट. पालघरचं क्रिकेट सुद्धा आता खूप पुढे चाललंय, कारण पालघर जिल्ह्यातील 15 ते 16 असे खेळाडू आउट ऑफ इंडिया जाऊन चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलेत आणि अशा पद्धतीने मात्र आज प्रत्येक खेळाडू स्वप्न उराशी बाळगून खेळण्याची इच्छा प्रकट करत असतो आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत खूप महत्त्वाची भूमिका असते. हे 4 शब्द जे आहेत ना, ते मेहनत खूप महत्त्वाची भूमिका असते. नो डाऊट. मात्र इकडचं क्रिकेट आपण बघतोय, खास करून जुचेंद्र परिसराचा जर विचार केला तर प्रत्येक आयोजकांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि खास करून मी सगळ्या आयोजकांचं यासाठी कौतुक करीन की एकमेकाला ते सपोर्टिव्ह आहेत. द ग्रेट मराठीची स्पर्धा असली तर निश्चितच मिथुन पाटील किंवा आर के सपोर्ट करणार किंवा अजून इतर सपोर्ट मिळेल. मात्र ज्यावेळेला आर केची स्पर्धा असते त्यावेळेला द ग्रेट मराठीचे संस्थापक मोहन रवींद्र पाटील सपोर्ट करतील. आज देखील आपण बघतोय अंकुश स्मृती स्पर्धा आहे आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून मोहन रवींद्र पाटील उभे आहेत. त्यांना पूर्ण कल्पना आहे आपल्या भागातील स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्याच पाहिजेत आणि हीच एक गोष्ट जुचेंद्रला इतर विभागापासून निश्चितच वेगळी ठरते. ॲब्सोल्युटली राईट. परफेक्ट बोललास तू संकेत, कारण ज्या पद्धतीने एकजूट, युनिटी, स्ट्रेंथ हीच खूप महत्त्वाची भूमिका असते. ज्यावेळेला तुम्ही एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर जो तुमचा स्टँडर्ड असतो, जो ऑर्गनायझरच्या भूमिकेत, तो एक वेगळ्याच पद्धतीने पाहायला मिळतो. म्हणून म्हणतात ना की मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते, भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण जुचंद्र एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना घेऊन मात्र आज प्रत्येक ऑर्गनायझर खूप चांगल्या प्रकारचे स्ट्रॉंग बनलेत. आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय प्रत्येक स्पर्धा इतकी मोठी, इतकी गाजलेली असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीने सपोर्ट मिळतो तो अफलातून आहे. प्रत्येक क्षेत्रातील एक एक माणूस आपापली रिस्पॉन्सिबिलिटी ओळखून एक गोष्ट पूर्ण करते. अफलातून. यावेळा हा चेंडू आपण बघतोय टप्प्यापर्यंत राईज होतोय. कट खेळण्याचा विचार होता, शेवटी मात्र लेफ्ट केलाय. शेवटचे 17 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज आहे. या सामन्यात जास्त काही नाही, मात्र पुढील फेरीकडे नक्कीच लक्ष लागून राहिलेलं असेल. डेफिनेटली. आणि आवर्जून एक म्हणावंसं वाटेल संकेत, पुढचा चेंडू यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पापर्यंत थोडासा बाउन्स मिळाला होता आणि असं नाही आहे, कोणतंही मंच असलं, कोणतीही स्पर्धा असेल, मोहनदादा पाटील यांची म्हणा, आर केची म्हणा, तदनंतर आर के ट्रॉफी म्हणा किंवा तदनंतर मिथुनदादा पाटील यांची स्पर्धा म्हणा, रणजितजी किने यांची स्पर्धा म्हणा, परंतु दुजाभाव करत नाही आहेत. कारण कोणताही पक्ष असो, परंतु त्या मात्र व्यक्तीला या ठिकाणी सन्मानानं व्यासपीठावर कसं आणावं हे या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळीच संकल्पना आपल्याला पाहायला मिळते संकेत. नक्कीच. आणि ही गोष्ट सगळ्याच आयोजकांच्या बाबतीत आम्ही पाहिलंय, कारण आपण सातत्याने आपण बघतो या परिसरात येतोय समालोचन करण्यासाठी आणि प्रत्येकाने एक वेगळं प्रेम दिलंय, प्रत्येकाने एक वेगळा सपोर्ट दिलाय आणि म्हणूनच इकडच्या स्पर्धा या वेगळ्या असतात. बऱ्याचदा प्रॉब्लेम असा होता की आपण नाही बोलू शकत नाही कुठल्या गोष्टीला. बऱ्याचदा अशी वेळ येते की येस आपल्याकडे वेळ नसतो किंवा काय, मात्र आपण नाही म्हणू शकत नाही कारण अतिशय प्रेमाने हे सगळे लोक आपल्याला इथे बोलवतात. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा कट झालाय, अप्रतिम गोलंदाजी होताना दिसते. अजूनही आपण बघतोय 7 धावांची गरज आहे, मात्र 13 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी विनेशचं मी कौतुक करेन. ऑफ्टमच्या अगदी थोडासा बाहेरून चेंडूला कट केलं. हर्षद सुद्धा मात्र यावेळेला सरप्राईज झाला. सुपर डिलिव्हरी. पुन्हा एकदा क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. फक्त संकेत तुमच्याकडे वेग असून चालत नाही. मोहम्मद सिराजला आपण पाहिलं असेल, ज्यावेळेला इंटरनॅशनलमध्ये डेब्यू केल्यानंतर पदार्पण केल्यानंतर 12 चेंडू आणि विजयासाठी लक्षात घ्या 7 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 7 धावा. काव्या 11
बापाणे या संघाला विजयासाठी. जेव्हा मोहम्मद सिराजने डेब्यू केला, पदार्पण केलं, पदार्पणातच त्याला खूप 10 षटकांमध्ये 10 षटकांच्या स्पेलमध्ये त्याला खूप मार मिळायचा. तदनंतर मात्र त्याला डच्चू दिला गेला, परंतु त्याने हार मानली नाही. पुन्हा एकदा गेला, नेटमध्ये सराव केला, पुन्हा एकदा फर्स्ट क्लास क्रिकेट चांगलं खेळलं. आज टॉप 5 मधला चांगला गोलंदाज भारतीय संघाला मिळालाय. नो डाऊट. मी अजून इंटरनॅशनल क्रिकेटमधली 2 महत्वपूर्ण नाव घेईल. एक म्हणजे डेल स्टेनचं आणि दुसरं म्हणजे जिमी अँडरसनचं. त्यांची सुरुवात देखील अशीच अडखळत झाली होती, मात्र त्यानंतर त्यांनी काय केलंय तर आज आपण बघतोय जिमी अँडरसन वेगवान गोलंदाजांच्या यादीत सगळ्यात वरती आहे. तर दुसऱ्या बाजूला डेन्स्टेल रिटायर्ड झालाय, मात्र त्याची कामगिरी थक्क करणारी आहे. वाईटचा इशारा येतोय, 1 धाव अजून मिळते. 12 चेंडूमध्ये 6 धावांची अजूनही गरज आहे, ती म्हणजे काव्या 11 बापाणे संघाला. 12 चेंडू 6 धावा. खूप अशी उदाहरणं आहेत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा आपण पाहिलं. आयुष्यात जेव्हा तुमचे प्रसंग येतात, संकट येतात, त्या संकटांना जिद्दीने तोंड देणं हेच खरं आपण क्रिकेटमध्ये किंवा आयुष्यात आपण जाणलंय. टप्पा पडल्यानंतर यावेळेला चेंडू मात्र थोडासा बाउन्स मिळतोय. गोलंदाजी चांगली आहे. जर इथे मी तर म्हणेन संकेत पाटील की 30 ते 35 धावा जर असत्या तर फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळाली असती. नक्की 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला तेवढं भांडवल नक्कीच द्यायला पाहिजे आणि मागच्या काही सामन्यामध्ये ते सातत्याने बघितलंय. ज्याची धावसंख्या 35च्या पलीकडे जाईल तो निश्चितच या रजनी क्रिकेटमध्ये वरचढ ठरेल. यावेळेला डेलिकेट कट दाखवला जात आहे. चेंडू गली रिझन मध्ये आहे, क्षेत्ररक्षण झालंय, मात्र दुसरी धाव नक्कीच तिथे अवेलेबल आहे आणि या 2 धावा पूर्ण करताना आहे दोन्ही बॅटर मात्र ओव्हर थ्रूच्या रूपानं अजून 1 धाव ऍड होईल आणि एकूणच या सामन्यातील गणित आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. शेवटी आता फक्त आपण बघतोय 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 3 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मात्र मनोज किरकिरा एका साईडला आपण पाहू शकतात, 9 चेंडूमध्ये 13 धावा, सुपर बॅटिंग. हर्षद एका साईडला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पहिलं शफल झाला. MS धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फक्त दिशा दिली, एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी हळूवार, मात्र संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 18च्या जर्सी नंबरवर खूप काही टीकास्त्र होतंय, परंतु सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलं की मात्र इंटरनॅशनल क्रिकेट सुरू होईल त्यावेळेला भारतीय संघात तुला स्थान पक्क करायला लागेल, कारण तू विश्रांती घेऊ नको, कारण ते तुला जो परफॉर्मन्स आहे तो मात्र तुला दाखवता येणार नाही मधल्या काळामध्ये. यावेळेला ऑन साईडला आणि अशा प्रकारे मात्र आपण पाहू शकतायत सुंदर दुहेरी धाव घेत असताना यावेळेला विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन. 20 धावांचं लक्ष असताना यावेळेला 9 विकेट्सने काव्या 11 बापाणे संघ विन होतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल आणि तेवढंच चांगलं कौतुक करेन ते मात्र सोनवाई राजावली या संघाचं. आपण आला, चांगला खेळ दाखवला, जिथे चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. चला ऐकूया एक अप्रतिम HM साऊंडचे म्युझिक. DJ